बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे। पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचं सांगितलं जात आहे। सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर पहाटे 4:51 सुमारास ही घटना घडली। या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे। सलमानच्या घराबाहेर 2 अज्ञातांनी 4 फायर राऊंड केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। वांद्रे पोलीस गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध टीम सध्या घटनास्थळी तपास करत आहेत। याशिवाय पोलीस या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासत आहेत। यापूर्वी 2022 मध्ये सलमान खानचे वडील घराबाहेर जॉगिंग करत असताना त्यांना चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली होती। त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती। पुढे नोव्हेंबर 2023 मध्ये त्याला धमकीचा ईमेलही आला होता। याशिवाय कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे। अशातच पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडल्याने गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान सलमानच्या घराबाहेर सध्या मुंबई पोलीस, क्राइम ब्रांच आणि एटीएसची टीम पुढील तपास करत आहे। गॅलेक्सी बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला असून हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून पळ काढला। या घटनेत कोणीही जखमी झालं नाही। अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे म्हणतात, सलमान खान असो किंवा सामान्य माणूस, मुंबई आणि महाराष्ट्रात कोणालाही सुरक्षित वाटत नाही। काही दिवसांआधीच डोंबिवलीत गोळीबार झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल। आज मुंबईत सकाळी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला। गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कुठे आहेत? गुन्हेगार बेधडक फिरत आहेत। या घटनेची मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांनी देखील दखल घ्यावी।